नवरा असो, भाऊ असो किंवा कलिग, मेल कलिग असो, जो त्याच्या फिमेल कलिगला गरजेमध्ये किंवा खूप वर्कलोड होतं तर हेल्प करतो. तर इट्स अ काइंड ऑफ कंपॅशन. ती कंपॅशन क्वालिटी नवरा बायकोचं नातं पाहिलं की शिव पार्वती आपण जे म्हणतो की त्यांच्या दे वर व्हेरी कंपॅशनेट कपल. त्यांना एक प्रकारचं आयडल कपल म्हणलं जातं. म्हणजे सतीसाठी शंकराने पूर्ण तांडव केला होता. म्हणजे त्याचं सतीवर इतकं प्रेम होतं की तो जग उद्ध्वस्त करायला चालला होता. त्याच्यानंतर रामाचं सीतेवर इतकं प्रेम होतं की तो इतक्या लांब तिच्यासाठी चालत गेला की त्यानं पूल बांधला. नमस्कार मित्र, मी योगेश कर्डिले. भारत ट्रेल्स तर्फे तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत असो. या पॉडकास्टमध्ये आपल्या अतिथी आहेत देवश्री रणसिंग. त्या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये गेले 9 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचं बिट्स पिलानीमधनं एमटेक देखील झालेलं आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करता करता देखील त्या फेमिनिझम, त्यानंतर सायकोलॉजी आणि हिंदू धर्म या तीनही विषयांवरती त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि त्या अभ्यास करत करत इतरांना मदत देखील करतात, काउन्सिलिंग पण करतात. त्यामुळे आपला जो विषय आहे तो तुम्हाला कळालाच असेल. फेमिनिझम, ज्याला स्त्रीवाद म्हणतात, हिंदू धर्म आणि मानसशास्त्र, हे तिन्ही विषय एकमेकांमध्ये खूप घट्ट गुंफलेले आहेत. पण ते का, आणि फेमिनिझम हा फक्त वेगळा करून आपण त्याचा अभ्यास का नाही करू शकत, या तिन्ही गोष्टी आपल्याला का गरजेच्या आहेत ऍज अ एक भारतीय म्हणून, ही चर्चा सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला असं विचारू वाटेल की फेमिनिझम झालं, हिंदू धर्म झालं किंवा मानसशास्त्र, या तीनही वेगवेगळे विषय जे वाटतात, याच्यामध्ये तुम्ही कसं पदार्पण केलं आणि का केलं? ऍक्च्युली प्रत्येक अभ्यासाची सुरुवात मला असं वाटतं की पर्सनल एक्सपिरियन्स, अनुभवांमधून होते. बरोबर. तर माझं अपब्रिंगिंग हे फेमिनिस्ट झालंय. मी कन्या शाळेमध्ये लहानची मोठी झाले. माझ्या घरामध्ये सारा लडका काम वर्किंग होत्या. तर माझं अपब्रिंगिंग फेमिनिस्ट झालं. पण शाळा, कॉलेज ह्या थ्रूआउट माझ्या लाईफ स्पॅनमध्ये मला फॉर्च्युनेटली खूप चांगले शिक्षक मिळाले, जेही फेमिनिस्ट होते, ज्यांना असं वाटायचं की मुलींनी मुलांच्या बरोबरीनं प्रगती करावी. पण जेव्हा मी काम करायला लागले इंडस्ट्रीमध्ये, एक व्यवहारात पदार्पण केलं व्यवहारामध्ये, तर तिथं हे वातावरण वेगळं होतं समाजामध्ये. आणि ती जी तफावत झाली की माझी जी अपब्रिंगिंग आणि समाजामध्ये जी रियालिटी आहे, त्या तफावतीमुळे मला भयंकर त्रास झाला. मग त्यातनं मी अभ्यास करायला सुरुवात केली की हे असं का आहे तफावत. आणि त्याच्यानंतर खूप वाचन आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला काही ज्ञान मिळालं. ते मी आता आत्मसात करते, इम्प्लिमेंट करते आणि माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींनाही त्याहून सपोर्ट करतात. अच्छा, अजून एक तुम्हाला सांगू वाटतंय मला की फेमिनिझम म्हटलं की पुरुषांना भयंकर भीती वाटते. म्हणजे वर्किंग प्लेस असेल किंवा इन जनरल कुठेही, तर बेसिकली फेमिनिझमला का घाबरू नये आणि फेमिनिझम हा पुरुषांनी देखील समजून घेणं का गरजेचं आहे, हे देवश्री आपल्याला इथे सांगणार आहे. तर देवश्री, मला हे विचार वाटतं, फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट स्त्री म्हणलं की माणसाच्या हात दूर राहतात, असं का? कारण की फेमिनिझमला बदनाम करण्यात आलंय. की त्यांना असं वाटतं की स्त्रीवाद म्हणजे पुरुषांना दाबण्यासाठी एक काहीतरी समाजामध्ये उभरत आहे. पण फेमिनिझम हे पहिल्यापासून होतं समाजामध्ये आपल्या इथे, वेदोक्त काळापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंतही होतं. पण त्याला ते एक पर्टिक्युलर नाव नव्हतं दिलं. तर फेमिनिझम म्हणजे त्यांना असं वाटतं की फक्त हे बायकांच्या रिलेटेड आहे. बट हे फार चुकीची संकल्पना आहे की फेमिनिझम फक्त बायकांच्या रिलेटेड आहे. फेमिनिझमचा फायदा हा पुरुषांनाही एकदम इक्वली होतो. कारण की आपण जेव्हा फेमिनिझम बद्दल बोलतो, हे बायकांबद्दल नसतं. एक मेजर 2 एनर्जीज आहेत किंवा क्वालिटीज आहेत, मॅस्क्युलिन क्वालिटी आणि फेमिनाईन क्वालिटी. आणि पुरुषांमध्ये ही काही प्रमाणात फेमिनाईन क्वालिटी असतात आणि बायकांमध्ये काही प्रमाणात मॅस्क्युलिन क्वालिटीज असतात. गोष्ट अशी आहे की माझी जडणघडण ही फेमिनिस्ट झाली आहे. मी कन्या शाळेची, रयत शिक्षण संस्थेची, आणि आम्हाला शाळेमध्ये आमच्या ज्या महिला शिक्षक होत्या त्या पण फेमिनिस्ट होत्या. त्यांचं ट्रेनिंग फेमिनिस्ट होतं. आमचे जे पुरुष शिक्षक होते ते पण फेमिनिस्ट होते. आणि वातावरण एक असं होतं की सगळ्या मुलीच होत्या
आणि खूप मोठी शाळांची तिथं खूप मोठा पट आहे. सगळ्या मुलींना या बेसिस म्हणजे तुमच्या टॅलेंटच्या बेसिसवर आणि तुमच्या इंटेलेक्टच्या बेसिसवर जज केलं जायचं किंवा अपॉर्च्युनिटी दिली जायची. आणि साऱ्यांना असं होतं की तुम्ही कॅप्टन बना, तुम्ही लिडरशिप घ्या, तुम्ही स्टेजवर जाऊन भाषणं द्या, तुम्ही नृत्यामध्ये पुढे या, असं सगळे टीचर सगळ्यांना एनकरेज करायचे. कुणी काही नसेल तर त्याला पण म्हणायचे की तू का नाही इन्व्हॉल्व. आणि मी एक असं कम्पेअर केलं, वेळेस कोएड स्कूलमध्ये असं होत नाही. तिथे मुलांना प्राधान्य दिलं जातं, मुलींना म्हटलं जातं कदाचित की तुम्ही बॅकफुटला खेळा, किंवा एक छोटी गोष्ट कन्या शाळेमध्ये एका मुलीला खोड काढली त्याला इक्वली ट्रीट करतात. मुलांच्या शाळेमध्ये जर मुलाने खोड काढली तर शिक्षक म्हणतात मुलीला जाऊ दे ऍडजस्ट करून घे, मुलगा आहे तर बॉईज विल बी बॉईज. तर माझं असं अपब्रिंगिंग होतं. फॉर्च्युनेटली एमटेक पर्यंत मला सारे शिक्षक फेमिनिस्ट भेटले. आणि जेव्हा मी काम करायला लागले इंडस्ट्रीमध्ये तिथं ह्या दोन गोष्टींची तफावत झाली की समाज आणि माझं जडणघडण ही फार तफावत होती. त्या तफावतीचा मला भयंकर त्रास झाला. म्हणजे काम करताना मी पाहिलं, मी तर ज्युनियर होते तेव्हा, पण माझे जे सिनियर होते तर आमच्या काम करायच्या पद्धतीमध्ये खूप जास्त अपॉर्च्युनिटीज होत्या. आणि तिथे बरेच असे पुरुष होते की ते क्लिअरली सांगायचे मॅनेजर्सला की मला माझ्या टीममध्ये मुली नको आहेत, कारण की मुली फार टाइमपास करतात, काम नाही करत. त्या लिटरली सांगायचे की ते वॉशरूमला जातात. तर अशा गोष्टी की ते त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही, वॉशरूमला जातात म्हणजे ते गप्पा नाही मारत, मे बी त्यांना पिरियड्स प्रॉब्लेम असतात, काही पर्सनल इश्यू असतील, ते हे कन्सिडर केलं जायचं नाही. किंवा काही प्रमोशन आलं, परदेशात जाऊन काम करायची अपॉर्च्युनिटी असेल तर मुलगा गेला तर म्हटलं जायचं की खूप हुशार होता, खूप कष्ट करून गेले. त्याच्या जागी एखादी मुलगी गेली की म्हणायची की दिसायला खूप सुंदर आहे आणि बोलायला फार चालू आहे म्हणून ती गेली. तो हा तफावतीचा मला त्रास व्हायचा की असं का, की मी त्या बाईला पाहिलं छान काम करताना, तिची लिडरशिप चांगली, तर ती डिझर्विंग आहे, तर तिच्याबद्दल असं का बोललं जायचं. आणि जेव्हा मला अपॉर्च्युनिटी मिळाली जायची, परदेशी जाऊन काम करायची, तर मला पण काही लोकांनी असं बोललं. वेळेस माझं तसं नव्हतं की मी कष्ट करून गेले, तर त्या गोष्टीचा त्रास झाला. आणि मग मला ते प्रश्न पडायचे की असं का आहे आपला समाज, मला शिकवलं वेगळ्या गोष्टी आणि समाजामध्ये वेगळ्या गोष्टी. मग ह्याचं कारण शोधण्यासाठी मी अभ्यास सुरू केला. आणि मग ते एकदाच मी त्या विषयाला हात खोल घातला आणि अभ्यास करता करता कळालं की स्त्रीवाद, हिंदुजम, आपला हिंदू धर्म आणि सायकोलॉजी, कारण की जे तुमच्याबरोबर घडतं त्याचा परिणाम तुमच्या मानसिक हेल्थवर पण होतो, मेंटल हेल्थवर. तर ह्या तिन्ही गोष्टींचा मला एकसाथ अभ्यास करावा लागला. आणि त्यातनं मी जे शिकले, आता मी माझ्या मित्रमैत्रिणी असतील किंवा काही मला सोशल मीडियावर एक स्ट्रेंजर्स येऊन अप्रोच करतात, तर त्यांना मी काउन्सिलिंग किंवा मदत त्या पद्धतीनं करते. अच्छा, फेमिनिझम म्हटलं की जी भीती मनामध्ये बसलेली आहे की अरे ही बाई ही आपल्यावरती अटॅक करेल किंवा आपण काही कमेंट पास केली जोकमध्ये तरी त्याचा चुकीचा अर्थ काढता येईल, अशा वेळेस लोक घाबरतात. लोक एक व्यक्ती म्हणून तिच्याकडे न पाहता फेमिनिस्ट म्हणून तिच्यापासून दूर जातात. तर बेसिकली फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट स्त्रिया यांच्याविषयी तू सांगू शकेल का की एक्झॅक्टली त्या काय विचार करतात? हो नक्की. म्हणजे एखाद्या स्त्रीनं असं डिक्लेअर केलं की ती फेमिनिस्ट आहे तर सगळेच तिला घाबरून राहतात किंवा तिला एक आउटकास्ट वगैरे पण केलं जातं. आणि ते करायची गरज नाहीये. फेमिनिझम म्हणजे तुम्ही तुमच्या हक्कांची तुम्हाला जाणीव आहे आणि त्या हक्कांसाठी तुम्ही बोलता आणि ते हक्क तुम्हाला हवेत, एवढंच आहे फेमिनिझम. आणि फेमिनिझमचा फायदा फक्त बायकांनाच होतो असं नाही, पुरुषांनाही फेमिनिझमचा फायदा होतो. आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पुरुषामध्ये फक्त आपल्या इथे सध्या मानसिकता अशी आहे की पुरुष म्हणला की तो मास्क्युलाईन असतो आणि बाई म्हणली की ती एक फेमिनाईन असते. पण तसं नसतं. पुरुषामध्येही काही फेमिनाईन गुण असतात मॅस्क्युलिनिटी बरोबर, आणि बाईमध्ये फेमिनिटी बरोबर मॅस्क्युलाईन गुण असतात. तर हेच कॉम्बिनेशन आहे, पुरुष हे फेमिनाईन मॅस्क्युलाईनचं कॉम्बिनेशन आणि बाई सुद्धा, फक्त कमी जास्त प्रमाणात असतं. फॉर एक्झाम्पल काही पुरुषांना म्हणजे तो फक्त राकट असला की तो खूप चांगला पुरुष असं म्हटलं जातं, पण सगळे पुरुष राकट नसतात. जसं टॉल डार्क हँडसम जसं स्टँडर्ड्स आहेत, तसं पुरुषाच्या पुरुषार्थाचे पण स्टँडर्ड आहे की तो राकट पाहिजे, कणखर पाहिजे, कठोर पाहिजे, त्यांना भावना दाखवल्या नाही पाहिजेत. पण साऱ्या पुरुषांना तसं होत नाही. काही पुरुष हळवे असतात आणि पुरुषांना पण एक करुणेची गरज असते, त्यांना पण करुणा दाखवावी लागते. पण जो पुरुष समाजामध्ये करुणा दाखवतो त्याला कमी लेखलं जातं. इथे मला एक विचारू वाटतं की गौतम बुद्ध की ज्यांचं आयुष्यात करुणा हा मेसेज पास करण्यात गेलं, तर आपण कदाचित म्हणू शकतो की फेमिनाईन क्वालिटी आहे. तसंच संत कबीर असतील, गुरु नानक असतील, तुकाराम महाराज असतील, तर ह्या संतांनी जे लोकांप्रती करुणा दाखवली तर तो एक फेमिनाईन ट्रेटच आहे. पण दुर्दैवाने सर्वसामान्य माणसाला जगताना जर तो थोडा सेन्सिटिव्ह असला
किंवा त्याला डोळ्यातनं अश्रू आले तर लगेच त्याला शेम केलं जातं. त्या पुरुषाला कमी लेखलं जातं. तर फेमिनिझम इट्स ऑल अबाउट दॅट ओनली, की काही बायका मॅस्क्युलन असतात, की बायकांकडनं अपेक्षा असते की त्यांनी फार साधं सुधं आणि नाजूक साजूक असावं, पण बायकांनाही राग येतो, बायका सतत हसू शकत नाही. काही असं झालं की अपेक्षा अशी असते की बायकांनी हसतमुख राहावं, पण बायकांनाही साऱ्या भावना आहेत, त्यांनाही क्रोध येतो. तर तो जो क्रोध हा एक मास्कुलाईन एक टाईपचा कॅरेक्टर आहे क्रोधामागे. तर तो क्रोध बायकांमध्येही असतो. तर क्रोध बायकांना एक्सप्रेस करता यावा, ती एक साधी एक भावना आहे आणि क्रोधही फार गरजेचा आहे आयुष्य जगण्यासाठी. आणि पुरुषांना ती करुणा एक्सप्रेस करता यावी, तोही एक भाग आहे इमोशन्सचा आणि फार इम्पॉर्टंट एक्सप्रेस करणं. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे इमोशन एक्सप्रेस करता तेव्हा तुमचं रिलेशन तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, प्रायव्हेट लाईफमध्ये किंवा सोशल लाईफमध्ये चांगलं राहतं. आणि जेव्हा तो इम्बॅलन्स होतो तेव्हा खूप सोशल प्रॉब्लेम्स होतात. तुमचे रिलेशनशिप नीट चालत नाही, लग्न नीट चालत नाही, फ्रेंडशिप चालत नाही, कामाच्या ठिकाणी बिझनेसही चालत नाही. त्यामुळे खूप लोक नोकरी प्रेफर करतात, बिझनेस त्यांना अवघड वाटतं. का? कारण की बिझनेसमध्ये तुम्हाला इमोशनली इंटेलिजंट पण लागतं आणि ती एक फेमिनाईन क्वालिटी आहे. त्यामुळं हा फेमिनिझमचा मुलांसाठी फायदा आहे की दे कॅन एक्सप्रेस देअर इमोशन्स थ्रू फेमिनिझम. आणि एका बाईला किंवा कोणत्याही जेंडरच्या माणसाला माणूस म्हणून पहा. म्हणजे माझा एक समलिंगी फ्रेंड आहे, गे फ्रेंड. तर आम्ही असं चर्चा करताना त्यानं एक खूप चांगलं बोललं आणि जे मला हिट केलं, की तो मला काय म्हणला, जोपर्यंत तुम्हाला रोमॅन्टिक रिलेशनशिप एस्टॅब्लिश नाही करायची त्या माणसाबरोबर, तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या जेंडरशी काही घेणं देणं नाही आहे. अगदी बरोबर. फॉर एक्झाम्पल, मला जर सीएचं काम करून घ्यायचंय तर तो सीए ती बाई आहे का पुरुष, मला काही गरज नाही ते जाणून घ्यायची. माझं काम होत आहे, माझ्या टॅक्सेशनचं कामं नीट होत आहेत, किंवा सिव्हिल इंजिनियर पण माझं घर नीट बांधलं जात आहे, दॅट इज इनफ. ती बाई आहे म्हणून त्याच्यावर तिचे स्किल सेट जज करायचे, हे चुकीचं आहे. आपल्याला माहित नाही, कदाचित एखादी बाई सिव्हिल इंजिनियर खूप चांगली तुमचं घर बांधू शकते, तिला जास्त नॉलेज असू शकतं, ती जास्त कलात्मकरित्या ते घर करू शकते. तर फेमिनिझम म्हणजे माणसाला माणसासारखं ट्रीट करा. प्रत्येकाला जे आपल्या संविधानाने जे हक्क दिले आहेत सगळ्यांशी द्या. फक्त ती बाई आहे म्हणून तिला कमी हक्क, तिचे हक्क मारायचे, किंवा तो समलैंगिक आहे म्हणून त्याचे हक्क मारायचे, हे बरोबर नाही. म्हणजे बेसिकली फेमिनिझम ही फक्त स्त्रियांसाठी चळवळ नसून मनुष्य म्हणजे जो माणूस समाज आहे, तर त्यातले जवळपास 50% जी माणसं आहेत त्यांच्या हक्कासाठी ही चळवळ आहे. 50% नाही म्हटलं तरी चालेल, 100% सगळ्यांसाठीच आहे. की फेमिनिझममध्ये पुरुषांचे पण काही हक्क मारले जातात म्हणजे आपल्या समाजामध्ये. तर फेमिनिझम त्यासाठीही मदत करतो त्यांना. कसं? फॉर एक्झाम्पल, एक आपल्या समाजामध्ये एक धारणा आहे की कोणताही गुन्हा घडतो किंवा एखाद्या बाईवर इझिली विश्वास ठेवला जातो. ती बाई आहे, ती म्हणजे ती खतरा नाही आहे तिच्यापासून, त्या बाईवर इझिली तिला सिंपथी मिळते, पण ती बाई मे बी डेंजरस पण असू शकते. वेळेस एखादा पुरुष असतो त्याला एक दरवेळेस कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं, पण तो माणूस निष्पाप पण असू शकतो. तो हा पेट्राकल एक सोसायटीचा एक तोटा आहे पुरुषांसाठी, की त्यांना त्यांच्या जेंडरवर जज केलं जातं की तो पुरुष आहे तर तो नालायकच असेल आणि बाई आहे तर ती चांगलीच असेल. तर फेमिनिझममध्ये ते होतं की जस्ट बिकॉज तो पुरुष आहे याचा अर्थ असा नाही की तो वाईट आहे, आणि जस्ट बिकॉज ती बाई आहे म्हणून असा अर्थ नाही की ती फार चांगली आहे. तो एक जेंडरचं तिथे एक व्हॅलिटी येते की बाईला माणसासारखंच ट्रीट करा, की बाई पण गुन्हे करू शकते. तो पण एक फेमिनिझमचा पार्ट आहे की फक्त हक्काची लढाई नाही आहे ती फेमिनिझम, की एक माणसाला माणसासारखं करा की बाईला पण क्रोध येतो, बाई पण गुन्हे करू शकते. म्हणजे बेसिकली व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहायला शिकायचं, हा त्यामागचा उद्देश आहे. वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे, की फेमिनिझम विषय आपण बोलतो, परंतु फेमिनिझम आणि भारत याचं काय नातं आहे? आणि जर जुन्या काळामध्ये जर आपण गेलो, कारण कुठलीही गोष्ट घडली की आमच्या काळात असं नव्हतं, संस्कारी स्त्री म्हणजे डोक्यावरती पदर असला पाहिजे, तिने गळ्यामध्ये दुपट्टा घातलेलाच पाहिजे, तो व्यवस्थितच असला पाहिजे, बटन सगळे लावलेले असले पाहिजे, तिची नजर खाली असली पाहिजे, तिने हसायला पाहिजे, खूप छान बोलायला पाहिजे, तिने आवाज चढवायला नको. म्हणजे हे सगळे संस्काराचे लक्षण आपल्याकडं आले आहेत. तिने तिचं म्हणजे पाय एक्सपोज करायला नको. म्हणजे छोट्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा असं वाटतं की जाणीवपूर्वक हे खच्चीकरण करणं आहे आणि याचा संबंध आपल्या संस्कृतीशी, संस्काराशी जोडला जातो. परंतु ज्यावेळेस मी स्वतः फिरायला जातो
तर भारतभरामध्ये सर्व मंदिरं पाहिली, मोस्ट ऑफ द मंदिरात कुठेही कोणतीही देवी डोक्यावर पदर घेतलेली दिसली नाही. आणि देवींच्या अंगावरती मेनली दागिने होते, कंचुकी आणि धोती होती. मग जर देवींचे पोशाख असे किंवा त्या काळातल्या स्त्रियांचे पोशाख असे आहे, पुरुषांनी तर फक्त धोतर घातलेलं असायचं ना अलंकार घातलेले, मग डोक्यावर पदर घेणं कुठून आलं? ओके, आणि याचा आपल्या धर्माशी खरंच संबंध आहे का, आणि त्याचा संस्काराशी काय संबंध आहे? म्हणजे फेमिनिझमची सुरुवात ही म्हणजे फेमिनिझम हे आपल्या मातीचंच मूल आहे आणि वेदोक्त काळापासून आपल्याकडे फेमिनिझम आहे. म्हणजे वेदोक्त काळामध्ये जो होता तर पुरुषांना आणि बाईला समान अधिकार होते आणि वेदोक्त काळामध्ये पण मुलींची लग्न उशिरा व्हायची प्रौढ काळामध्ये. म्हणजे महाभारतामध्ये एक असं मेन्शन आहे की 70 वर्षाची बाई तिला लग्न करायची इच्छा असते आणि तिला विचारलं तुला का लग्न करायचं, तर ती जस्टिफिकेशन अशी देते की मी खूप माझ्याकडे इतक्या साऱ्या डिग्रीज आहेत, मी इतके सारे आश्रम फिरून नॉलेज कलेक्ट केले आणि मी दिसायला पण सुंदर आहे, तर मी का नाही लग्न करायचं. म्हणजे 70 वर्षापर्यंत त्या बायका सिंगल राहत होत्या आणि मुली स्वयंवर करायच्या, त्यावेळेस स्वयंवराची प्रथा होती. म्हणजे त्यांना ती एक मॅच्युरिटी होती की आपल्यासाठी कोणता मुलगा योग्य आहे हे ठरवण्याची. पुन्हा स्मृतींमध्ये मेन्शन आहे की 7-8 प्रकारचे आपल्याकडे लग्न व्हॅलिड आहेत. त्यातले काही प्रकारचे लग्न, 2 प्रकारचे लग्नाचे पाप आहे, काही प्रकारचे लग्न अवॉइड करावी आणि ज्या प्रकारची लग्न म्हणजे ॲप्रिशिएट केले जातं त्यामध्ये गंधर्व विवाह आहे. आणि जो लग्नाचा जो पाठ आहे स्मृतींमध्ये तो बायकांना उद्देशून आहे. इथे एक प्रश्न आहे की लहानपणी मी माझ्या वडिलांना हा प्रश्न विचारायचो की श्रीकृष्णाला स्वातंत्र्य होतं प्रेम करण्याचं. बऱ्याच जणांचे प्रेमविवाह आपल्या पुराण कथांमध्ये झालेले आहेत. मला जर एखाद्या मुलीशी प्रेमविवाह करू वाटला तर तो मग बहुतांश वडीलधाऱ्या मंडळींचं हेच उत्तर आहे की नाही नाही ते आपल्यात काही चालत नाही, आपल्या धर्मात चालत नाही. आपल्या धर्माचे आपले आदर्श आहेत, त्यांनी प्रेमविवाह केलेले आहेत आणि त्यांनाही सोडलं तर राजे महाराजांचे देखील प्रेमविवाह झाले. इवन एखाद्या राजकुमारीचा स्वयंवर आहे, त्या स्वयंवरामध्ये देखील पळून आणलेला आहे. जसं पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगता यांचं उदाहरण आहे. तर मग जसं गंधर्व विवाह म्हणजे प्रेमविवाह, तर मग इतक्या सगळ्या विवाहाच्या जर पद्धती आपल्याकडे होत्या, मग हे अरेंज मॅरेज हा प्रकार येणं एक म्हणजे एक आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे सायकोलॉजीमध्ये, अँसेस्ट्रल ट्रॉमा. अँसेस्ट्रल ट्रॉमा म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ज्या कडतर परिस्थितीमधनं जातात त्याचे परिणाम एक संस्कारानुसार आपल्या मानसिकतेवर पडतात. आणि आपल्या भारतावर 2 आक्रमणं झाली, एक अरबी इस्लामिक आक्रमण झालं आणि एक कॅथलिक आक्रमण झालं म्हणजे ख्रिश्चनांचं. तर ख्रिश्चनांमध्ये ब्रिटिशर्स होते, फ्रेंच होते, डच होते, पोर्चुगीज होते. तर हे सगळे कॉलनायझर झाले आणि ते जेव्हा राज्य करतात, हे मुघल इस्लामिक राजे राज्य करतात किंवा कॉलनायझर्स राज्य करतात, तर त्यांचेच लॉ लागू पडतात सोसायटीवर, बहुसंख्य सोसायटीवर. आणि हे जे लॉज आहेत प्रत्येक कोणीही राजा असो, कोणत्याही धर्माचा, ज्या धर्माचा राजा त्या धर्माच्या अनुषंगाने ते कायदे कानून बनवले जातात आणि त्या कायदे कानूननी समाजाला राहावं लागतं. तर पहिल्यांदा आपल्याला 100-150 वर्ष मुघलांनी राज्य केलं, त्याच्यानंतर मराठ्यांचं राज्य होतं आणि त्याच्यानंतर कॉलनायझर्स आले जे 150-200 वर्ष राज्य करून गेले. तर मुघलांनी जे एकदम खूप कडक इस्लामिक पद्धतीने लॉ ठेवले होते, जसं ज्याचा आउटकम एक पदर आपण डिस्कस करत होतो की इस्लामिक लॉजनुसार बायकांनी आपलं डोकं झाकणं हे कंपल्सरी आहे किंवा एक त्यांच्यामध्ये एक बुरखा म्हणून पण सिस्टीम आहे, वेल घेतात, तुमचा चेहरा झाकून ठेवतात. तर हा आपल्या भारताचा भाग नाही आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं भारताची खरी संस्कृती कोणती, मी असं म्हणते की इस्लामिक इन्व्हेजनच्या आधी जे होऊन गेले भारतामध्ये किंवा इस्लामिक इन्व्हेजनच्या आधी जे आहेत चांगलं वाईट ह्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो ॲज अ भारतीय, ॲज अ हिंदू. कारण की मी असं नाही म्हणत की हिंदूंनी काही चुका केल्या नाही, हिंदूंनी पण चुका केल्यात, पण हे जे इस्लामिक इन्व्हेजन नंतरच्या चुका झाल्यात त्याच्यासाठी आपण जबाबदार नाही. त्याच्यासाठी त्याच्या आधीच्या काळासाठी आपण जबाबदार आहोत. म्हणजे तुम्ही मंदिरात जा, तुम्ही पेंटिंग पहा, कोणी आपले देवदेवते डोक्यामध्ये आलं की तुमच्या डोळ्यासमोर कधी लक्ष्मी पदर घालून येत नाही. तुम्ही जर लक्ष्मीला इमॅजिन केलं तर कधी घुंगटमध्ये लक्ष्मी दिसते का तुम्हाला, किंवा कधी सरस्वती दिसते का पदरमध्ये? नाही आहे. कारण की पदर ही आपली नाही आहे संस्कृती. बायकांना इवन म्हणजे भारतामध्ये हे जेंडर न्यूट्रल फॅशन होती. पुरुषही दागिने घालायचे, पुरुषही सजावट करायचे, फुलं जसं बायका सजावट करायच्या तसे पुरुषही करायचे. तर एक फॅशन जेंडर न्यूट्रल होती.
आणि पदर हा मुघलांचा परिणाम आहे भारतीयांवर. म्हणजे मुघल जिथे जिथे राज्य केले, म्हणजे बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण म्हणजे खेडेगावमध्ये जिथे जिथे मुस्लिमांचं राज्य होतं, मुस्लिम राजांचं, तिथं हा पदरचा तुम्हाला अट्टहास दिसतो की पदर घे म्हणजे तू चांगल्या घरची. इथे मला एक विचारू वाटतं की हे कदाचित स्वतःला किंवा स्वतःच्या स्त्रियांना वाचवणं किंवा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स याच्यातून हे जनरेट तर नाही झालं? दोन प्रकार आहेत, एक वाचवणं म्हणून आणि त्यांचे एक लॉज होते, त्यांचे कायदे कानून होते की बायकांनी अशा पद्धतीनं राहायचं की तुम्ही बॉडी दाखवायची नाही, एक्सपोज करायची नाही, तुम्ही डोकं झाकून ठेवायचं. म्हणजे एक उच्च जे सो कॉल्ड उच्च जे होते लोक, म्हणजे ज्यांचा जास्त कॉन्टॅक्ट मुघलांशी डे टू म्हणजे ज्यांच्या बिझनेस व्हायचे, राजे रजवाडे, त्यांच्यामध्ये नखशिकांत झाकलेली बाई असं ते कौतुकानं सांगायचे की आमची मुलगी नखशिकांत झाकली, जिच्यावर सूर्यही पडत नाही तिच्या नखावरही. म्हणजे तिला डी जीवनसत्व मिळणारच नाही. डी जीवनसत्व मिळणार नाही आणि ह्याच्यामध्ये ते फार गर्व घ्यायचे. पण हे कसं, हे एक संस्कार झाले ते मुघलांच्या लॉजचे. हा आपल्या संस्कृतीचा पार्ट नाही, ही भारतीय नारी नाही म्हणू शकत, हे इन्व्हेजनचे कॉन्सिक्वेन्सेस आपण म्हणू शकता. म्हणजे तसं पाहिलं की जिथे मुघलांचं राज्य नव्हतं, जसं आदिवासी आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण किनारपट्टी, बरेच पुणे आहे, तिथं शिवाजी महाराजांचं राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं. किंवा आता तुम्ही मॉडर्न काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिलं तर बडोद्याचे जे आपले गायकवाड आहेत त्यांनी, किंवा जयपूरची महाराणी गायत्री देवी, त्यांनी दरवेळेस प्रयत्न केला की घुंगट पद्धत काढून टाकायची, पडदा पद्धत काढून टाकायची, कारण की हे आपलं नाही आहे कल्चर. त्याच्यामुळे हे सतत प्रयत्न होत गेले की पदरला अपोज करायचं, घुंगटला अपोज करायचं. त्याच्यात एक कॉन्सिक्वेन्सेस आहेत एक इन्व्हेजनचे, आणि त्याच्यामध्ये सायकोलॉजीचा हा पार्ट येतो, ॲन्सेस्ट्रल ट्रॉमा. आणि त्याच्यामध्ये खूप तुमचे ॲन्सेस्ट्रल ट्रॉमामध्ये सायकोलॉजिकल खूप त्रास होतात, चुकीच्या तुमच्या म्हणजे एक कन्सेप्ट क्रिएट होतात. म्हणजे आपल्याला जसं तुम्ही सांगितलं की एक शिकवलं जातं वेगळं आणि समोर तुम्हाला सांगितलं जातं वेगळं. म्हणजे मला असं वाटतं की सपोज मला एखाद्या ठिकाणी काही वाईट अनुभव आला आणि ती भीती माझ्या मनात बसली, ती भीती मी माझ्या मुलीला पास ऑन करेल, ती तिच्या मुलीला किंवा मुलांना पास ऑन करेल, आणि मग नंतर ते आपलं संस्कृतीत रूपांतर होईल. म्हणजे जसं एखाद्या गोष्टीचं दैवतीकरण असतं, एखाद्या गोष्टीला आपण किंवा घाबरतो, ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले चांगलं आणि वाईट याचं गाठोड आहे. तर मग प्रत्येकाने याविषयी विचार करून आणि वेगवेगळ्या बाजूने विचार करून, अभ्यास करून त्या गोष्टी तपासायला हव्या. ना की समाजाने सांगितलं हे आहे असं म्हणजे खरं आहे, किंवा आपल्या धर्मात सांगितलंय, आपला संस्कार असा आहे, आपल्या जातीत असं सांगितलंय, त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवणं चुकीचं आहे. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेणं हा स्त्रियांच्याच नाही तर पुरुषांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. की जर स्त्री डोक्यावर पदर घेत असेल, बऱ्याच गोष्टीत तिला बंधन येतं. म्हणजे बरीचशी कामं ती स्त्री करू शकणार नाही, आणि जेव्हा ती बरीचशी कामं करणार नाही, बऱ्याचशा गोष्टी करायला बाहेर जाणार नाही, म्हणजे तिचं स्वातंत्र्य आपण कुंठित करतो. म्हणजेच घरातल्या एका व्यक्तीचं स्वातंत्र्य कुंठित केलं तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीवरती पण होतो. म्हणजे आपलं कुटुंब अपंग बनतं. सारासार विचार करणारी लोक आहेत, ते त्यांच्या मुलावरती असे संस्कार करत नाही, त्याचा परिणाम त्यांची मुलं निरोगी बसतात आणि ते आयुष्यात काहीतरी चांगलं काम करतात. तर आपलं काय मत आहे याच्यावरती? म्हणजे हा जो तुम्ही सांगितलं पदरामुळे बायकांना येतं, बंधनं येतात, आणि त्याचा एक फॅमिली ॲज अ टीम किंवा ॲज अ स्ट्रक्चर आपण पाहिलं की ज्यावेळेस त्या घरातल्या बाईवर अतिशय जास्त बंधनं येतात, तर त्या घराची सारी जबाबदारी एका पुरुषावर जाते. मग त्याला ते ओव्हरबर्डन होतं, आणि मग त्याची पण मानसिक जी हेल्थ आहे, मानसिक मेंटल हेल्थ तर पण डॅमेज होतं. मग ते एक ॲज अ टीम, ॲज अ फॅमिली, अख्खी फॅमिली, ॲज अ कपल, ॲज अ मॅरेज ते फेल और ते डॅमेज होतं. त्यातनं रिकवर करायला फार वेळ लागतो, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांवर चुकीचे परिणाम होतात आणि पुढे ते पास ऑन आणखी होतं. मग इथे दुसरा असा मुद्दा काही लोक रेज करतील की आता आमच्या आज्या पंजा आई यांचा डोक्यावरचा पदर हलायचा नाही, आणि जेव्हा चित्रकार देखील बरेचसे चित्र काढतात तर स्त्रीचं चित्र काढलं की पदर हा कुठेतरी डोक्यावर घेतलेला असतो. आणि मी काही कार्यक्रम पण ऐकले की माझी आई कशी होती, तर माझ्या आईचा डोक्यावरचा पदर कधीच ढळला नाही. म्हणजे ती स्त्री कायम कॉन्शियस राहायची की मी डोक्यावर पदर घेतलेला पाहिजे. म्हणजे ती मुलासमोर देखील डोक्यावर पदर घ्यायची, नवऱ्यासमोर घ्यायची, पाहुण्यांसमोर. म्हणजे तिचं लक्ष त्या पदरावरती किती असेल, जास्त तिचं ते कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एक सांगते एक एक्झाम्पल, मार्क झकरबर्ग जो आहे फेसबुकचा फाउंडर, तो
रोज एकाच रंगाचे कपडे घालतो आणि एकाच टाईपचे, तर त्याचं जस्टिफिकेशन काय की मला माझी एनर्जी तिथे नाही घालायची, कपडे मी काय डिसाईड करायचे. असे खूप आहेत मोठे मोठे सक्सेसफुल लोक जे कपड्यांमध्ये त्यांना एनर्जी नाही घालायची, विचार त्यांचे चांगल्या प्रोडक्टिव्ह कामासाठी लावायचं, तर ते एकाच टाईपचे कपडे घालतात. ॲक्च्युली जो ॲक्ट आहे की म्हणजे नवरा असो, भाऊ असो किंवा कलिग, मेल कलिग असो, जो त्याच्या फिमेल कलिगला गरजेमध्ये किंवा खूप वर्कलोड होतं तर हेल्प करतो, तर इट्स अ काइंड ऑफ कम्पॅशन. ती कम्पॅशन क्वालिटी आहे. स्वयंपाक चालू तुझं त्याच्यात लक्ष नसतं, पोरगं पडतंय त्याच्यात लक्ष नसतं, तिचं पदर आहे ती फुल कॉन्शियस त्याच्यामध्ये, तर 90% त्या बायकांची एनर्जी तिथे जाते, मग ते प्रोडक्टिव्ह काम काही होत नाही. पण तुम्ही जर प्रॅक्टिकली पाहिलं तर त्या एक मनुष्य म्हणून त्या जीवाची काय तिनं प्रोग्रेस करावी, पदरामध्ये राहावं का तिनं काम करावं. आणि पदर ही कन्सेप्ट पण पाहिली जुन्या काळामध्ये, ते एक सो कॉल्ड हायर लेवलची सोसायटी होती, त्यांच्यामध्ये पदर राहिला. आणि हायर लेवलची सोसायटी पाहिलं तर तुम्ही पहा हे म्हणजे युजली हे क्षत्रियांमध्ये जास्त होतं. आणि त्याला एक कारण होतं, कारण की क्षत्रियांचे मुघलांशी संबंध यायचे बिझनेससाठी, एक सुला व्हायची, ते घरी यायचे, तर त्यांच्या बायकांना ते करावं लागायचं स्वतःच्या रक्षणासाठी, किंवा त्यांच्या नजरा चांगल्या नसतील, त्यांना आवडत नाही, तर त्या बायका घ्यायच्या पदर. तर सो कॉल्ड त्या काळचे जे वर्कर क्लास होता त्यांच्या बायका नव्हत्या पदर वगैरे घेत. इवन काही भागामध्ये ब्राह्मण बायका सुद्धा पदर नव्हत्या घेत, कारण की त्या पुरुषांचा, ब्राह्मण पुरुषांचा किंवा ब्राह्मण फॅमिलीचा जे पूजा वगैरे करतात ऑर्डिनरी, त्यांचा या लोकांशी बिझनेससाठी डायरेक्ट संबंध नव्हता येत. तो हा जे तुम्ही ऑब्झर्व केलं, जे कुटुंब जे आहेत फॅमिलीज ज्या इस्लामिक राज्यकर्त्यांच्या संबंधांमध्ये आल्या बिझनेससाठी, कोणत्याही कारणासाठी, त्यांच्या घरातल्या बायकांनी हे आत्मसात केलं. आणि दुर्दैवानं ते एक प्राईडचं झालं एक सिम्बॉल, की पदर घेतला म्हणजे ती बाई फार भारी झाली. आता त्या राण्या होत्या, त्यांना जास्त चुलीत चोखा होतं, त्यांच्यासाठी ओके होतं, पण ज्या बाईला कष्ट करायचे त्या बाईसाठी ते चांगलं नाही आहे. आणि आता एवढ्या राजवाडे अजूनही करतात, पदर वगैरे घेतात आपल्या इथे, पण ज्या बाईला ऑफिसमध्ये जायचं, ज्या बाईला घरातही खूप कामं करायची, तिला ही सक्ती करून चालत नाही. बरोबर आहे. आता निश्चितपणे ह्या गोष्टीमध्ये बदल झालेला आहे. पुढची पिढी ह्या गोष्टींना कन्सिडर सुद्धा करणार नाही, परंतु अजूनही बऱ्याच भागातील माता भगिनी ह्या दिव्यातून जातात. त्यांना त्याच्यावरती भरपूर लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून स्वतःची प्रोग्रेस करणं किंवा कुटुंबाच्या इतर गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष नक्कीच होतं. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट मला ऍड करावा लागेल, जे आपल्याला संस्कृतीचं नाव घेऊन किंवा धर्माचं नाव घेऊन इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं. आणि खूप मुलींना, म्हणजे मी पण खूप वेळा अनुभवलं की आम्हाला असं लाजवलं जातं की तू पदर घेत नाहीयेस, डोकं झाकत नाहीये, म्हणजे यू आर नॉट अ वेल कल्चर्ड किंवा धार्मिक मुलगी नाहीये असं टायटल दिलं जातं. पण खूप मुलींना गिल्ट येते, कारण की धर्माचं नाव घेतलं की त्यांना गिल्ट येते, कारण आपण आपला धर्म नाही पाळत. पण त्यांना मला असं सांगू इच्छिते की मी असं सांगू वाटतं की याच्यामध्ये तुम्ही गिल्ट ठेवायचं काही कारण नाही आहे, कारण की हा भाग खरं पदर किंवा डोकं झाकणं हा भाग आपल्या धर्माचा पाठ नाही आहे. तुम्ही जर मंदिरांमध्ये गेला, जे जुनी मंदिरं आहेत, तर तुम्हाला तिथं तुम्ही देवीची मूर्ती पहा, नाही तर बाकी जे नक्षीकाम केलेल्या तिच्या बायकांची ज्या मूर्ती बनवल्या, तर एकही बाई तुम्हाला डोकं झाकलेली दिसणार नाही. म्हणजे तुम्ही जर डोळे बंद केला आणि लक्ष्मी आठवायचा प्रयत्न केला तर तुमच्या डोक्यात लक्ष्मी कधी पदर घेतलेली येणार नाही किंवा घुंगट घेतलेलीही येणार नाही. त्यामुळे खूप जे आपले नवीन राजे जे आहेत, म्हणजे जेव्हा आपल्यावर कॉलनायझर्स होते, राज्य करत होते, तेव्हा बडोद्याचे गायकवाड किंवा जयपूरची गायत्री देवी ज्या महाराणी होत्या, राजमाता, त्यांनी पण हे प्रयत्न केले की ही जी प्रथा आहे ती बंद पडली पाहिजे. तर पदराचा हा भाग आहे की हिंदू कल्चरचा भाग नाही आहे, हा एक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इन्व्हेजन्स आहेत. समजा एखाद्या पुरुषाला फेमिनिझम विषयी अवेअरनेस आहे, त्याला आपली पत्नी इक्वल वाटते किंवा आपल्यासोबत काम करणारी स्त्री देखील इक्वल वाटते, आणि जेव्हा ग्रुपमध्ये एकत्र येतात काम करताना किंवा फॅमिलीमध्ये एकत्र येतात, एकदा फंक्शन असतं, आणि अशा वेळेस समजा छोटी मोठी कामं असतात घरातील, म्हणजे समजा झाडून काढणे किंवा भांडी धुणे किंवा लोकांना जेवायला वाढणं, अशा वेळेस जर त्या पुरुषाने 4 लोक देखत त्याच्या पत्नीला मदत केली किंवा त्याच्या सहकारी असेल तिला मदत केली, तर लोकांचे डोळे विस्फारले जातात. मग अशा वेळेस लोकांना असं वाटतं की हे तुझं काम नाहीये, हे तिचं काम आहे, आणि हे आपले संस्कार आहेत, हे आपल्या धर्मामध्ये सांगितले की स्त्रीनी घरामध्ये कामं करायची. मग अशा वेळेस आपला धर्म काय म्हणतो? ऍक्च्युली जो ऍक्ट आहे की म्हणजे नवरा असो, भाऊ असो किंवा कलिग, मेल कलिग असो, जो त्याच्या फिमेल कलिगला गरजेमध्ये किंवा खूप वर्कलोड होतं तर हेल्प करतो, तर इट्स अ काइंड ऑफ कम्पॅशन. ही कम्पॅशन क्वालिटी आहे आणि इट्स अ फेमिनिन ट्रेट इन अ मॅन.
की जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पुरुषांना त्यांचे फेमिनाईन ट्रेट्स एक्सप्रेस करू दिले जात नाहीत, की एखाद्या नवऱ्याला वाटतं की आपली बायको फार ओव्हरलोडेड आहेत कामामध्ये, तर मी मदत करावी, खूप फंक्शन आहे, किंवा डेली कामामध्ये आता आजकाल मुली वर्किंग आहेत, तर त्यांना घर आणि बाहेरचं काम दोन्ही त्यांना फोर्स केलं जातं. पण जेव्हा तो कम्पॅशन एक्सप्रेस करतो लोक ॲक्सेप्ट करत नाही, आणि हे जे म्हटलं जातं की आपलं कल्चर नाहीये हे असं तसं, इट्स नॉट लाईक दॅट. की कम्पॅशन जे आहे नवऱ्याचं बायकोप्रती किंवा एखाद्या इन जनरल पुरुषाचं इन जनरल बाईप्रती, की त्याच्याकडे काहीच संबंध नाही, फक्त एक मदत म्हणून आपण करतो, हे फार पहिल्या काळापासून, म्हणजे आपण नवऱ्या बायकोचं नातं पाहिलं की शिव पार्वती आपण जे म्हणतो की त्यांच्या दे वर व्हेरी कम्पॅशनेट कपल, त्यांना एक प्रकारचं आयडल कपल म्हणलं जातं. म्हणजे सतीसाठी शंकराने पूर्ण तांडव केला होता, म्हणजे त्यानं त्याचं सतीवर इतकं प्रेम होतं की तो जग उद्ध्वस्त करायला चालला होता. त्याच्यानंतर रामाचं सीतेवर इतकं प्रेम होतं की तो इतक्या लांब तिच्यासाठी चालत गेला की त्यानं पूल बांधला सगळं एवढं, म्हणजे 2 देशांना त्यांना कनेक्ट केलं तिच्यासाठी. तर हे ऑर्डिनरी रिलेशनशिपमध्ये नाही अचीव होत, विसरून जातात. मेन दॅट रिलेशनशिप हॅज अ ह्यूज कम्पॅशन टुवर्ड्स हिज वाईफ, तेव्हा तो माणूस एवढ्या एक्स्ट्रॉर्डिनरी कामं करतो. तर हे नॉर्मलाइज करायला पाहिजे सोसायटीमध्ये, की नवऱ्यानं बायकोला कम्पॅशन एक्सप्रेस करणं किंवा तिला ॲज अ ह्युमन, ॲज अ एंटिटी ट्रीट करणं, ही पण एक फेमिनाईन ट्रेट आहे पुरुषांमध्ये, ती नाही दाखवू देत, कारण की मग तो थोडासा सॉफ्ट होतो. वेन ही शोज कम्पॅशन, पुरुष सॉफ्ट होतो आणि हे सोसायटी ॲक्सेप्ट नाही करत. सॉफ्ट पुरुष अनकम्फर्टेबल होते सॉफ्ट पुरुषासमोर, तर हे नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये बरेच अगेन तो मग फार झाकायचा प्रयत्न करतो, आणि ते कोणत्या गोष्टी, एखाद्या नॅचरल गोष्टी झाकायचा प्रयत्न केला ती ऑलवेज निगेटिव्ह बिहेवियरमध्ये झाकली जाते. मग त्यातनं ते अब्युझिव्ह आणि पुढे ते सगळं चुकीच्या प्रथा एस्टॅब्लिश होतात.